नमस्कार, आज आपण घरातील 3 ते 4 इंग्रेडियंट्स वापरून घरीच मँगोची आईस्क्रीम बनवणार आहोत। त्यासाठी मी 2 वाटी कंडेन्स मिल्क, 1 वाटी आंब्याचा रस, त्याला 1 विलायची टाकली आहे आणि ब्लेंडरच्या सहाय्याने ते मिक्स करून घेतलं आहे आणि फ्रीजरमध्ये 3 ते 4 तासासाठी ठेवून दिलं आहे। बघा, हे असं तयार होणार आहे 3 ते 4 तासानंतर। ब्लेंडर नसेल तर आपण मिक्सरचा पॉटचा वापर पण या ठिकाणी करू शकतो। त्यानंतर 3 ते 4 तासानंतर ही आईस्क्रीम आपल्याला काढून घ्यायची आणि परत एकदा मिक्सरच्या पॉटमधून आपल्याला परत ही बारीक करून घ्यायची। याने काय होईल की जी बर्फाचे खडे होत असतात आईस्क्रीममध्ये तयार झालेले, ते याने बारीक होतील आणि स्मूथ अशी आपली आईस्क्रीम तयार होईल। त्यानंतर बघा, ही अशा प्रकारची आईस्क्रीम आपली तयार आहे। त्यानंतर आपण याला परत फ्रीजरमध्ये 10 ते 12 तासासाठी ठेवणार आहोत। नंतर आपण काढून घेणार आहोत। बघा, किती छानपैकी असं तयार झालेलं आईस्क्रीम आपलं दिसत आहे। त्यानंतर असे गोल गोल भाग काढून आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि नंतर आपण त्यावर बदामाचे काप टाकून घेणार आहोत। आईस्क्रीमसाठी वापरलं जाणारं कंडेन्स मिल्क मी कसं बनवलं आहे याची रेसिपीही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल लवकरच। तर तुम्हाला जर अशी आईस्क्रीम तुमच्या घरी जर ट्राय करायची असेल तर नक्की ट्राय करून बघा। अगदी सोप्या साध्या आणि 3 ते 4 इंग्रेडियंट्समध्ये ही आईस्क्रीम सहज तयार होणारी आहे। फ्रीजरचा वापर करून आपण मस्तपैकी ही आईस्क्रीम तयार करू शकतो आणि घरच्या घरी छोट्यांना मोठ्यांना सर्वांना आवडणारी आणि टेस्टी अशी आईस्क्रीम ही घरच्या घरी आपली बनणार आहे। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। थँक्यू। हॅपी समर।